नमस्कार. इनक्रेडिबल मराठीच्या या भागामध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. आज एका नाजूक विषयाबाबत तुमच्याशी बोलायचं आहे. लग्नानंतर पतीची किंवा पत्नीची अन्य कुणाशी तरी जवळीक होणं, थोडक्यात अफेअर होणं, हा तसा खूप सेन्सिटिव्ह विषय. खऱ्या आयुष्यात असं काही घडलं तर संसाराची घडी पार विस्कटून जाते. पण आपल्याकडे मालिकांमधून, चित्रपटातून हा विषय सर्रास हाताळलेला दिसतो, इतका की आता तो पार गुळगुळीत होऊन गेला असं वाटावं. पण 1934 साली एका लेखकाने या विषयावरती अतिशय संवेदनशील पद्धतीने लिहिलं होतं. हे तुम्हाला ठाऊक आहे का? कोण होता तो लेखक? ती कलाकृती कुठली होती? असं त्यानं लिहिलं तरी काय होतं की जे आजही आपल्याला महत्त्वाचं वाटावं? चला, या सगळ्या विषयी जाणून घेऊया आजच्या भागात. ज्यांच्याविषयी आज आपण बोलणार आहोत ते महान साहित्यिक म्हणजे वामन मल्हार जोशी, आणि त्यांची ती कलाकृती म्हणजे इंदू काळे सरला भोळे ही कादंबरी. या कादंबरीवर आधारित मराठी नाटक आल्याचं तुम्हाला आठवत असेलच. चेतन दातार आणि लीना भागवत यांनी काम केलेलं हे नाटक त्या काळात खूप गाजलं होतं. ही मुळात एक पत्रात्मक कादंबरी आहे. आजही आपल्याला आपली वाटेल अशी साधी सरळ भाषा वामनरावांनी यात वापरली आहे. सरला काळेचा विवाह विनायक भोळे या ध्येयवादी तरुणाशी होतो, तर इंदू गुप्तेचा विवाह भाऊराव काळेशी म्हणजे सरलाच्या भावाशी होतो. त्यामुळे सरला आणि इंदू या एकमेकींच्या नंदा भाऊजई होतात. ही प्रामुख्याने या चौघांची गोष्ट आहे. तो काळ टिळक युग संपून गांधी युगाच्या उदयाचा आहे. तेव्हा होत असलेले सामाजिक राजकीय बदल हे तर या कादंबरीत उमटले आहेतच, पण त्याही पलीकडे जाऊन स्त्री पुरुष संबंधांवर ही कादंबरी भाष्य करते. स्त्रीला मिळालेलं स्वातंत्र्य, तिच्या इच्छा आकांक्षा, संसार हे बंधन असतं का, घटस्फोट, नवरा बायकोमधला संवाद, अशा कितीतरी विषयांची चर्चा इथे आपसूक होते. आता इंदूच्या लग्नानंतर घरात थोडी अशांतता आहे. काय घडलंय हे इंदूच्या सासऱ्यांकडून म्हणजे आप्पांकडून जाणून घेऊया. त्यांनी हे पत्र आपल्या मुलाला भाऊरावाला लिहिलंय. इथे प्रत्येक पत्राला शीर्षक दिलेलं आहे. या पत्राचं शीर्षकच पहा किती छान आहे. लेका बोले सुने लागे. अप्पा लिहितात, चिरंजीव भाऊ यास, त्याच्या वडिलांचे अनेक आशीर्वाद. वास्तविक मी जे लिहिणार आहे ते समक्ष सांगता आलं असतं तर बरं झालं असतं. लिहिण्याने क्षुल्लक गोष्टींना भलतेच महत्त्व येते हे खरे, पण समक्ष बोलताना कदाचित माझ्या तोंडून किंवा तुझ्या किंवा सुनबाईच्या तोंडून उगाच एखादा अधिक उणा शब्द निघून जावयाचा म्हणून पत्र लिहित आहे. या पत्रातील गोष्टी तुला समजत आहेत हे ठाऊक आहे, पण तू सुनबाईला समजावून सांगाव्यास अशी इच्छा आहे. सुनबाईच्या मनात बरेच गैरसमज आहेत, ते वेळीच दूर झाले पाहिजेत. दुष्टपणापेक्षा गैरसमजानेच संसारात अधिक दुःखे उत्पन्न झालेली आहेत म्हणून सांगतो. लोकांच्या संबंधात गैरसमजामुळे उत्पन्न झालेले घोटाळे पाहिले म्हणजे मला हसू येत असे, पण आता माझ्याच कुटुंबात हा राक्षस शिरला आहे ते पाहून रडू येण्याची पाळी आली आहे. पहिली गोष्ट अशी की तुझी आई सुनबाईला दुपारच्या स्वयंपाकाला हात लावू देत नाही, यामुळे ती रागावलेली दिसते. आता जुन्या बायकांची मते एकदम कशी बदलणार? ब्राह्मण प्रभू या असल्या मिश्र विवाहाला तिनं परवानगी दिली हेच तुझं माझं नशीब. शिवाय तिने संध्याकाळचा सगळा स्वयंपाक सुनबाईंच्या स्वाधीन केला आहे ना, म्हणजे तिने पुढेच पाऊल टाकलं आहे असं म्हणायला काय हरकत आहे? आता दुसरी गोष्ट, सरलेला काम न सांगता सुनबाईला तुझी आई कामं सांगते म्हणजे एकंदरीत पक्षपात करते असं सुनबाईचं मत आहे. पण याबाबत देखील सुनबाईने सारासार विचार करावा. सरला माहेर वाशिणे, जुन्या पद्धतीप्रमाणे तिला अधिक सवलती मिळणारच. आता मिळाव्यात की नाही
हा प्रश्न निराळा, पण जनरीत अशी आहे. आता सुनबाई माहेरी गेल्यावर तिची आई कशी वागते याचा विचार करण्यास तिला सांग. अरे कुठल्याही आईबापांना आपली मुलं अधिक असतात. गाय आपल्या वासरांना चाटते तशी इतर वासरांना चाटील काय? तिसरी गोष्ट अधिक नाजूक आहे. सुनबाईंना गाण्या बजावण्याच्या गोष्टीची आवड आहे, हे काही वाईट नाही. पण गाणी म्हणण्यात आणि पेटी वाजवण्यात वेळ किती तेवढायचा आणि कला शिकवणाऱ्याबरोबर वेळ किती घालवायचा? सुनबाई वाईट आहे असं मला म्हणायचं नाही. त्याचप्रमाणे बिंदू माधव म्हस्कर हे गायन मास्तर वाईट आहेत असंही म्हणावयाचं नाही. पण या बाबतीत धोका आहे हे मला सांगावयाचं आहे. सुनबाई चांगली आहे, पण मास्तरांच्या मनात कधीच पाप येणार नाही असं आहे का? गाणं बजावणं शिकावं, पण हर तऱ्हेच्या मर्यादा पाळाव्यात. एकांत करू नये. बरोबर कुणाला घेतल्याशिवाय कला शिक्षकाबरोबर वारंवार फिरण्यास बाहेर जाऊ नये. या सगळ्या गोष्टी समक्ष सांगण्याचं मला धैर्य होत नाही. पण तू जर शांतपणे मन कलुषित न होऊ देता या गोष्टी समजावून दिल्यास तर उत्तम होईल. मनुष्य हा जितका चांगला आहे तितका वाईटही आहे. मोठमोठे मोह तो बाजूला सारेल, पण एखादा क्षण असा येतो की काहीतरी होऊन तो भलत्याच मोहाला बळी पडतो आणि अब्रूचा नाश करून घेतो. तुझी आई लेकी बोले सुने लागे या म्हणीप्रमाणे वागतेय आणि सुनेला सुधारू पाहते. मी लेकाला पत्र लिहून सुनेला उपदेशाच्या 4 गोष्टी सांगतो आहे. सुनेला सुधारणे हाच दोघांचा हेतू, पण मार्ग मात्र भिन्न. तुझे वडील अप्पा. किती समजूतदारपणे लिहिले ना अप्पांनी. तशी इथे सगळेच समजूतदार आहेत, पण प्रत्येकाची विचाराची पद्धत वेगळी असल्याने संघर्ष अटळ. आता इंदूच्या नवऱ्याचं काय मत आहे, म्हणजे भाऊरावांचं काय मत आहे ते पाहूया. कारण बायकोविषयी अशा वावड्या उठू लागल्या म्हणजे नवऱ्याची किती विचित्र अवस्था होते याची आपण कल्पना करू शकतो. वडिलांनी सांगणं सोपं आहे, तिच्याशी बोल, पण बायकोकडे हा विषय काढणं सोपं आहे का? तरीही भाऊरावांनी या अवघड विषयाला धाडसाने तोंड फोडलं. तेव्हा काय घडलं याची हकीकत त्यांनी पत्राद्वारा आपल्या मित्राला विनायकाला कळवली. ते लिहितात, मी इंदूला 4 दिवसांपूर्वी स्पष्टपणे विचारलं की बिंदू माधव मस्करांची शिकवणी बंद करणंच इष्ट नाही आहे का? त्यांच्या चारित्र्याविषयी कितीतरी वाईट साईट गोष्टी ऐकिवात आहेत आणि त्यांच्या संगतीमुळे तुझं नाव खराब होतं आहे वगैरे वगैरे पुष्कळ गोष्टी मी सांगितल्या. पण ती म्हणाली, लोकापवादाला भिण्याचं कारण नाही. मग मी सहज बोलता बोलता म्हटलं की बिंदू माधव पेटी चांगली शिकवतात आणि त्यांची इतर काही विषयांवरची मतं काहीही असू देत, पण त्यांचं बोलणं चालणं फार चांगलं असतं. इतकंच नाही तर मोहकही असतं. ती हसली आणि म्हणाली, हो मोहक आहे खरं. मग मी म्हटलं, त्यांचं पेटीवादनच नव्हे तर तेही तुला मोहक वाटत असतील. ती म्हणाली, हो तेही खरं आहे. मी विचारलं, त्यांच्याबद्दलचा मोह एका मर्यादेपलीकडे तर चाललेला नाही ना? ती म्हणाली, चालला असला तरी मी तो आवरू शकेन असं वाटतं. ज्या दिवशी मला त्यांच्याशी प्रेमसंबंध ठेवावासा वाटेल त्या दिवशी मी आपणाला सांगून वेगळी राहीन. आपल्याला फसवून भलते काही करणार नाही. विवाहाबद्दलच्या जुन्या पुराण्या कल्पना मी केव्हाच सोडल्यात, पण पतीला फसवणं हे मी पाप समजते. पती आवडेनासा झाल्यास घटस्फोट करणं हे पाप नव्हे, ते तर मी कर्तव्य कर्म मानते. 1934 साली एका स्त्रीनं असं स्पष्टपणे नवऱ्याला बजावणं हे धाडसाचंच म्हटलं पाहिजे, नाही का?
एक आधुनिक विचारांचा नवरा म्हणून भाऊरावांनाही आपल्या पत्नीचं हे स्पष्ट बोलणं पटतं. पण तरीही ही परिस्थिती त्यांना नकोच आहे. त्यात आपलाही काहीतरी दोष असावा असं त्यांना वाटतंय. म्हणूनच पत्राच्या शेवटी ते म्हणतात, मला सध्या कंत्राटामध्ये पैशांची चांगली प्राप्ती होती, पण वेळ कसा जातो हे समजत नाही आणि हेच माझ्या दुःखाचं कारण असेल. कंत्राटाच्या कामामुळे बायकोशी बोलणं चालणं होत नाही. ईश्वर वसतात खरा, पैसे देतो पण अशी मेख मारून ठेवतो. बायको सुंदर देतो पण असो. इच्छा नसताना मनातले विष अखेर बाहेर पडलेच. आपला मेहुणा स्नेही भाऊ काळे. त्यात दरम्यानच्या काळात बिंदू माधव म्हसकरांनी इंदूशी किंचित अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला, जे योगायोगाने सरलाने पाहिलं. आता या सगळ्यात जिच्याविषयी हे सगळं चालू आहे त्या इंदूचं काय मत आहे ते बघूया. तिने थेट आपल्या नवऱ्याच्या मित्राला म्हणजे विनायकरावांनाच याविषयी पत्र लिहिले. पत्र लिहिण्याचं कारण असं की माझ्याविषयी हल्ली घरीदारी फार संशय उत्पन्न झालाय. दारीच असता तर मला त्याची पर्वा नव्हती, पण घरीही आहे म्हणून पत्र लिहावं लागतंय. संशय अगदी निराधार नाही. बिंदू माधवांशी माझा बराच परिचय झालेला आहे. ते मला पेटी आणि गाणं शिकवण्यापुरतेच नव्हे तर अधिक वेळ बोलत बसतात. इतकंच नव्हे, त्यांनी एकदा किंचित अतिप्रसंगही केला. हे मी आपल्याजवळ कबूल करते. सरला वंसांनी अगोदरच आपल्याला हे कळवलं असणार, तेव्हा ते लपवण्यात अर्थ नाही. आता एखाद्या वेळेस मनुष्याला मोह होणार नाही असं नाही, पण म्हणून तोच त्याचा कायमचा स्वभाव आहे असं मानू नये. माझी दृष्टी ही अशी, पण लोकांना भलताच संशय येतो. मी म्हणते बिंदू माधव वाईट असतील नव्हे, आहेत वाईट असं आपण घटकाभर धरूया, पण त्यांच्याजवळ गाणं आणि पेटी शिकण्याला काय हरकत आहे? आपलं मन खंबीर असलं म्हणजे झालं. मला त्यांच्यापासून कला शिकायची. माझी कलेची तहान भागवून घेताना मी इतर गोष्टींकडे कशाला पाहू? अगदी खरं बोलायचं म्हणजे मला त्यांचं गाणं बजावणंच आवडतं असं नाही, त्यांच्याबरोबर बोलणं चालणंही आवडतं. पण त्यात काही पाप आहे असं नाही वाटत. माझी ही आवड लोकापवादासाठी दाबून टाकावी हे नाही पटत मला. बायकांना स्वतःच्या काही आवडीनिवडी नसाव्यात का? कलेच्या प्रेमाकरता त्यांनी कलाकुशल लोकांशी परिचय केला तर तो वाईट का? कलावंत हा नेहमी वाईटच असतो का? आणि तो वाईट असला म्हणून त्याच्या कलेलाही त्याच्या वाईटपणाचा विटाळ होतो का? बिंदू माधवांचा अतिप्रसंग मी सरला वंसांना सांगितला. तुम्हालाही या पत्रात कळवला, पण यांना प्रांजळपणे नाही सांगवला. भीती वाटते. भीती कसली ते नाही सांगता येत. शिकवणी बंद करतील ह्याची तर भीती आहेच, पण भलत्या संशयाची भीती वाटते. मीही या गुन्ह्यात सामील आहे आणि आता तो गुन्हा बिंदू माधवांवर टाकतीये असं त्यांना वाटू नये. पुरुषाचं मन कोणी सांगावं? असं काही झालं तर माझ्या जन्माचं मातेरं होईल. ते टाकतील याचं तर दुःख आहेच, पण त्यांच्यासारख्याला मी दुःख दिलं, त्यांच्यासारख्याचं प्रेम गमावलं याचं अधिक वाईट वाटेल. सांगण्यासारख्या गोष्टी तुम्हाला सांगितल्या. आता यातून योग्य काय
याचा उपदेश तुम्हीच करा. इंदूची ही बाजू पटते ना? पण मग या परिस्थितीत उपाय काय? या सगळ्यामध्ये विनायकराव अधिक समजूतदार आहेत. म्हणून तर इंदूने त्यांच्याकडे सल्ला मागितलाय आणि त्यांनी तो दिलाही आहे. त्यांचा सल्ला कोणता हे जर तुम्हाला समजून घ्यायचं असेल तर तुमच्या प्रतिक्रियांमध्ये खाली कमेंट्समध्ये उत्तर असं लिहा. मग तुम्हाला आम्ही उत्तर DM करू, अर्थात थेट संदेश पाठवू. पण हे सगळं नुसतं कादंबरीत किंवा नाटकात घडणारं वाटत नाही, खूप खरं वाटतं, हो ना? आणि हे 1934 सालीच घडलं होतं असंही नाही. आजही आपल्या अवतीभोवती, कदाचित आपल्या घरातही घडतंय. मग त्या काळात हे सगळं समजून उमजून लिहिणारे वामन मल्हार जोशी होते तरी कोण हेही समजून घेऊया. त्यासाठी हा भाग तुम्हाला शेवटपर्यंत पाहायला हवा. पण आत्तापर्यंत तुम्ही तो पाहिलाय म्हणजे शेवटपर्यंत तुम्ही सोबत असाल यात शंका नाही. तर आता पटकन लाईकचं बटन दाबून पसंती देऊन टाका आणि सबस्क्राईबचं बटन दाबून सभासद व्हा. म्हणजे मराठी भाषेवर प्रेम करणारं आपलं हे कुटुंब आपण मोठं करूया. आणि आत्ताच सांगून ठेवते, भागाच्या शेवटी काहीतरी मजेशीर घडणार आहे बरं का. तेव्हा शेवट चुकवू नका आणि कुणाला सांगूही नका. चला तर जाणून घेऊया वामन मल्हार जोशींविषयी. वामन मल्हार जोशी हे सुधारक विचारांचे होते. पत्रकार, शिक्षक, लेखक, समीक्षक म्हणून त्यांनी काम केलं. त्यांचा जन्म 21 जानेवारी 1882 सालचा. त्यांचा जन्म जुन्या कुलाबा जिल्ह्यातील म्हणजे आजच्या रायगड जिल्ह्यातील गोरेगाव जवळच्या तळा नावाच्या गावात झाला. त्यांचं बालपण गोरेगावच्या परिसरातच गेलं. हे सांगताना मला खूप आनंद होतोय, कारण माझी आई गोरेगावच्या शाळेची विद्यार्थिनी आहे. माझे अनेक नातेवाईक या परिसरात आहेत. आपल्या परिसरात इतका मोठा साहित्यिक झाला याचा अभिमान तर वाटणार ना. वामन मल्हार जोशींनी विविध प्रकारचं लेखन केलं, पण त्यांची खरी ओळख आहे ती कादंबरीकार म्हणून. रागिणी, आश्रमहरिणी, नलिनी, सुशिलेचा देव आणि अर्थात इंदू काळे सरला भोये या त्यांच्या कादंबऱ्या त्या काळामध्ये खूप गाजल्या. तेव्हा कादंबऱ्या मासिकांमधून क्रमशः प्रकाशित होत असत. आज आपण डेली सोपच्या पुढच्या भागाची जशी वाट बघतो ना, तशी या कादंबऱ्यांच्या पुढच्या भागाची वाचक तेव्हा वाट बघत असत. या सगळ्या कादंबऱ्यांच्या शीर्षकांवरूनच कळेल की या सगळ्या नायिका प्रधान आहेत. त्यांच्या नायिका स्वतःची ठाम मतं असणाऱ्या होत्या. याचं कारण ठाऊक आहे? ते महर्षी कर्वे यांच्या हिंगण्याच्या शाळेत 25 वर्ष शिक्षक होते. त्यांच्या सुरुवातीच्या विद्यार्थिनींमध्ये कमलाबाई देशपांडे, गोदावरी केतकर, गंगूबाई पटवर्धन, मालतीबाई बेडेकर यासारख्या मुली होत्या, ज्या पुढे खूप नावारूपाला आल्या. त्यांच्या या विद्यार्थिनी सांगत की हिंगण्याच्या वातावरणात ते अगदी रमून गेले होते. विद्यार्थिनींमध्ये ते अतिशय लोकप्रिय होते. याचं कारण विद्यार्थिनींना समजून घेण्याचा ते प्रयत्न करत असत. या शाळेतील अनुभवामुळे ते स्त्रीकडे एक स्वतंत्र व्यक्ती म्हणून पाहू शकले आणि म्हणूनच साहित्य विश्वात त्यांनी एक नवी स्त्री जन्माला घातली असं म्हटलं जातं. साहित्य विश्वात त्यांचा खूप दबदबा होता. अनेक तरुण मंडळी त्यांच्याकडे गप्पा गोष्टी करण्यासाठी, चर्चेसाठी येत असत. त्यात कोण कोण असेल तर वासी मर्ढेकर, प्रभाकर पाध्ये, पुशी रेगे अशा तेव्हा तरुण असणाऱ्या मोठमोठ्या साहित्यिकांचा त्यात समावेश असेल. असं किती आणि काय काय सांगू. तुम्हाला वामन मल्हार जोशींविषयी अधिक जाणून घ्यायला आवडेल का? आम्हाला नक्की कळवा. आणि आता सरप्राईजकडे वळूया. प्रेयसीच्या प्रेमपत्रातल्या शुद्ध लेखनाच्या चुका काढणारा नायक तुम्हाला माहिती आहे का? आपले विनायकराव भोये असे आहेत. म्हणजे वामन मल्हार जोशी मुळात शिक्षक असल्यामुळे हे घडलं असावं, पण वामन मल्हार जोशी यांचं लिखाण केवळ गंभीर आहे असा जर तुमचा समज झाला असेल तर सरलाने लिहिलेल्या प्रेमपत्राला उत्तर देताना विनायकरावांनी लिहिलेला हा ताजा कलम अर्थात ताक तुम्ही ऐकाच. तुझ्या पत्रात मराठी शुद्ध लेखनाकडे तुझे पूर्ण दुर्लक्ष आहे असे दिसते. इंग्रजी स्पेलिंगमध्ये एखाद्याने चूक केली म्हणजे तुम्ही मुली देखील त्याला हसता.
पण मराठी लेखनात आज शुद्धाशुद्धतेचा तुम्ही काही विटाळच मानत नाही असे दिसते. असल्या क्षुल्लक गोष्टींकडे मी दुर्लक्ष करणेच कदाचित श्रेयस्कर होईल. पण एखाद्याच्या आचरट आचरणाप्रमाणे एखाद्याचे अशुद्ध लेखनही माझ्या मनाला बोचते म्हणून सांगतो. तुझ्या नावावरूनच लक्षात घे, एखाद्या सुशील युवतीला सुशिला बनवून दगडाच्या पंक्तीला तिला बसवणं मला कसं आवडेल. कुंकू लावण्यासंबंधी अलीकडच्या बायका जसा निर्बंध पाळत नाहीत, त्याचप्रमाणे अनुस्वाराची टिंबे देण्यासंबंधीही तुझा अनिर्बंध व्यवहार मला काही बरोबर वाटत नाही. आता इंदू म्हणजे चंद्र, पण त्या चंद्राच्या कलांचा आकार जसा जसा वृद्धिंगत होत जाईल तसतशी त्याची शोभा वाढत जाते. हे जरी खरे असले तरी इंदू गुप्तेमध्ये उकार वाढवून तिची शोभा वृद्धिंगत होईल असे मुळीच नाही. उलट तुझी मात्र शोभा होईल. ध्यानात ठेव, जोपर्यंत तू अशुद्ध लिहित आहेस तोपर्यंत तुझी पती पूजा कितीही मनापासून असली तरी ती मला अशुद्धच वाटणार. तेव्हा असे करू नये ही विनंती. आजचा हा भाग तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला प्रतिक्रियांमधून जरूर कळवा आणि अर्थातच पसंती द्या, प्रसार करा आणि सभासद व्हा. भेटूया पुढच्या भागात.